विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. सगळं छान सुरू आहे बरं का, लक्षात घ्या. तुम्ही छान अभ्यास करताय. एक व्हिडिओ, एक कन्सेप्ट क्लिअर होते. पण हे परीक्षेत येणारेच प्रश्न आहेत, ओके. मी तुम्हाला सांगतो नंतर काय होणार आहे माहिती का, नंबर ऑफ क्वेशन्स मी इन्क्रीज करत जाणार आहे. पण तुम्हाला होतील असे प्रश्न बरं का, लक्षात घ्या. म्हणजे हे करणं गरजेचंच आहे आणि मी अगोदरच सांगितलं तुम्हाला जर हे येत असेल तर पट व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करा, बघा, ओके. आणि तुम्हाला क्वेशन्स येतायत का फक्त बघा. रिव्हिजन करताय तुम्ही, बरोबर आहे? बरं, मग मला घ्यायचं आहे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. अरे किती महत्वाचं आहे. हे 2 मार्काला डेरिव्हेशन अगोदर आलेलं आहे. रिपीट होऊ शकतं. रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. त्याच्यावर वर्क डनचे न्यूमेरिकल आहेत. 3 मार्काला सेक्शन सी मध्ये येऊ शकतात. सीईटीला कितीतरी वेळा विचारलेले प्रश्न आहेत हे. मग करूया ना व्यवस्थित. परफेक्ट करूया. रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी म्हणलं की एक रेक्टँग्युलर फ्रेम घ्यायची. ओके, रेक्टँग्युलर फ्रेम आणि त्याच्यावर ही फिल्म घ्यायची. ओके. मग कन्सिडर अ सी शेप्ड फ्रेम ऑफ वायर. ही रेक्टँग्युलरच आहे, लक्षात घ्या. फिटेड विथ एवढं लिहायचंच नाही. कन्सिडर अ फ्रेम ॲज शोन इन द फिगर बास. लेट काय म्हणणार आहे तुम्ही? एफ म्हणजे फोर्स, टी म्हणजे सरफेस टेन्शन, एल म्हणजे लेंथ. या सगळ्या गोष्टी लिहून टाकायच्या आणि फोर्स ऍक्टिंग ऑन इट इज गिव्हन बाय. बघा, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युलाच असतो फोर्स अपॉन लेंथ. मग फोर्सचा फॉर्म्युला काय ना, सरफेस टेन्शन इंटू लेंथ. मग पहिलं इक्वेशन तुमच्या लक्षात आलं का बघा, की डायरेक्टलीच तुम्ही हे इक्वेशन लिहिणार आहे 1 मार्काला. ओके. बरं, 2 हा फॅक्टर का घेतला सांगा? बिकॉज फिल्म हॅज 2 सरफेसेस म्हणा. अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस. तेव्हा टोटल लेंथ 2L येणार. आता याच्यावर दुसरा इमॅजिनरी फोर्स ऍक्ट होतोय असं म्हणा, इक्वल अँड अपोजिट टू एफ आहे. ओके. मग त्याच्यानंतर काय होणार आहे, की त्याच्यामुळं ही जी फिल्म आहे स्लाइटली राइटला येणार आहे. ओके. आणि त्याच्यामुळे सरफेस एरिया इन्क्रीज होणार आहे आणि वर्क डन इन इन दिस इज गिव्हन बाय. वर्क डन म्हणजे काय रे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. चला, मग हे दुसरं इक्वेशन तयार करा. पण सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. एफ डॅश हा इक्वल आणि अपोजिट आहे. त्यामुळे एफ डॅशची पण तीच व्हॅल्यू ना, टी इंटू ट्वाइस एल. ओके, टी इंटू ट्वाइस एल झालं. आता हे जे वर्क डन आलं ना, हीच सरफेस एनर्जी एवढं लिहा. देअरफॉर हे आलं की नाही? ओके, आता समजून घ्या बघा, नीट लक्ष द्या. लक्ष द्या. लेंथ इंटू ब्रेड्थ असं जर मी विचार केला, बघा ना, हे डीएक्स आणि ही लेंथ आहे. मग हे जे घेतलं मी विचार केलं, तर तोच तर चेंज इन एरिया येणार आहे. एवढा एरिया वाढला ना, म्हणजे मी इथं टी सोडून जे काय आहे त्याला मी एरिया म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, की हे जे वर्क डन आहे म्हणजेच एनर्जी आहे आणि त्याला सरफेस एनर्जी म्हणतात. तर तुम्हाला काय मिळालं, की सरफेस एनर्जी इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. म्हणजे सरफेस टेन्शन इज अल्सो इक्वल टू द सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. म्हणजे सरफेस टेन्शनचं ही एक एमसीक्यू आहेच. मग हे डेरिव्हेशन थोडक्यात काय आलं, फिगर ड्रॉ करा. एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे म्हणा, त्याच्यावर फिल्म घ्या. फिल्मला 2 सरफेस आहेत ते सांगा आणि वी नो दॅट म्हणा आणि फोर्सचा. आता इक्वल अँड अपोजिट फोर्स घ्या एफ डॅश. त्याच्यामुळे एरिया इन्क्रीज होणार आहे. डीएक्स टुवर्ड्स राइट शिफ्ट होते असं म्हणा. मग वर्क डनचा सिंपल फॉर्म्युला वापरा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा टी इंटू 2L घ्या. पण 2L इंटू डीएक्स जे आहे म्हणजेच एरिया म्हणा. बरं, हे जे काही वर्क डन आहे दॅट इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी अल्सो नोन एज सरफेस एनर्जी. मग एक्सप्रेशन कंप्लीट करा. ओके. बरं, ह्याच्यावर न्यूमेरिकल येतंय, 2 मार्काला येतंय ते असं. कॅल्क्युलेट द वर्क डन म्हणलंय. मग वर्क डन काढण्यासाठी सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया, पण बबल आहे त्यामुळे 2 न मल्टिप्लाय करायचं. मग 2T इंटू डीए आलं. बबल म्हटलं की 2 हा फॅक्टर घ्यायचा, लक्षात घ्या. मग व्हॅल्यू पुट करूया. 2 इंटू सरफेस टेन्शन किती आहे? 2.5 इंटू 10⁻². आता चेंज इन एरिया कसा काढायचा? बबल सुरुवातीला नव्हताच. बबल तयार झालेला आहे. मग तयार झालेला एरिया म्हणजे चेंज इन एरिया आहे, लक्षात घ्या. मग तयार झालेला एरिया मी कसा काढणार? स्पियर आहे, लक्षात घ्या. 4πr². 4πr². त्याची रेडियस किती आहे? 1 सेंटीमीटर आहे. म्हणजे 1 इंटू 10⁻². त्याचा स्क्वेअर करा. आता काय होणार सांगू का? ह्याला मल्टिप्लाय करा, 5 येतंय. इंटू 4 आहे. हे पाय आहे. हे -2 आणि हे -4. मग 10⁻⁻6 येतंय. ओके, आलं की उत्तर बरोबर. ओके, बघा. हे 20 येतंय. हे 3.14 येतंय आणि 10⁻⁻6. 3.14 ला 2 न मल्टिप्लाय करा. 6.28 येते. या 10 ने एक ठिकाणी कॅन्सल करा. -5 येते. काय काढतोय? वर्क डन ना. जूलमध्ये आन्सर येणार आहे. आलं का बरोबर? उत्तर आलं का नाही बरोबर? क्लॉक टेबल लागलं का? बिलकुल नाही लागलं. हे बघूनच घोटाळा होतोय. बबल आहे ना, 2 न मल्टिप्लाय करायचं, टींट. आले लक्षात तुमच्या. नेक्स्ट क्वेश्चन. बबल आहे. रेडियस 2 सेंटीमीटर आहे. सरफेस टेन्शन दिलंय. काय प्रॉब्लेम आहे वर्क डन काढायला? काहीच नाहीये. 2T इंटू डीए.
मग 2t आणि बबल तयार झालाय सुरुवातीला मग काहीच नव्हतं. मग 4πr². मग टीची व्हॅल्यू किती आहे सरफेस टेन्शन 0.07. रेडियस मात्र 2 आहे बरं का. म्हणजे 2 into 10⁻². त्याचा स्क्वेअर 4 into 10⁻⁴. सॉल्व्ह करा मिळेल. बरं इथं बघा. हा पहिला एरिया आहे. हा नंतरचा एरिया आहे. आता गंमत आहे. इथं चेंज इन का एरिया काढताना तुम्हाला A2 मायनस A1 करावं लागेल. A2 आहे 9, A1 किती आहे? 4. लेंथ इंटू ब्रेड्थ रे, म्हणजे 5 आला सेंटीमीटर स्क्वेअर. पण त्याला 10⁻⁻⁴ न मल्टिप्लाय करा, मीटर स्क्वेअर होणार आणि कॅल्क्युलेट द वर्क डन इन द प्रोसेस. कोण आहे? फ्रेम आहे. दोन दोन फॅक्टर येणार की आपण सोल्युशन मध्येच बघितलेलं. सो फिल्म तयार होते. तेव्हा सरफेस टेन्शनचा असाच फॉर्म्युला येणार 2 इंटू सॉरी वर्क डनचा 2 इंटू सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन किती आहे रे? 3 इंटू 10⁻². बरं चेंज इन एरिया किती काढला आपण? 5 इंटू 10⁻⁴. ओके -4 बरं का. म्हणजे बे पंचे 10 आणि 30 येतंय. म्हणजे 30 आणि -6 येतंय. म्हणजे 3 इंटू 10⁻⁻5 जूल. लॉक टेबल लागत नाहीये. कन्सेप्ट क्लिअर झाली का मला सांगा? रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. ओके. मग लगेच फिनिश करा. ऑल द बेस्ट.